तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। उदाहरणार्थ 24व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक संभाव्य तारीख समोर आलेली आहे। तर 24व्या हप्त्याचं वितरण हे नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचसोबत आज वटपौर्णिमा आहे, आज लाडक्या बहिणींना हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात होती। तर नेमकं आज वितरण होईल का, जी संभाव्य तारीख दिलेली आहे त्या संभाव्य तारखेवर वितरण होण्याची शक्यता या संदर्भातली माहिती आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्यानो, आज वटपौर्णिमा आहे आणि प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत होत्या की आज या हप्त्याचं वितरण होईल, पण आज वितरण हे झालेलं नाही आणि आजच नवीन तारीख समोर आलेली आहे। वितरणासंदर्भात प्रसार माध्यमांवर संभाव्य तारीख समोर आलेली आहे आणि या तारखेला हप्त्याचं वितरण होईल असं सांगण्यात येत आहे। तर नेहमीप्रमाणे आपण पाहत असतो की या महिन्यातच म्हणजे आजची 29 तारीख आहे, तर आज हप्ते वितरणासंदर्भातला GR येणं अपेक्षित होता। म्हणजेच या महिन्याच्या जर शेवटच्या आठवड्यात GR आला असता तर पुढच्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या हप्त्याचं वितरण हे झालं असतं, पण आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। त्यामुळे नेमकं वितरण कधी होईल, वितरण लांबणीवर जाणार काय, असा प्रश्न आता लाडक्या बहिणींना निश्चितच पडलेला आहे। तर लाडक्यानो तुम्ही काळजी करू नका, आम्ही वरिष्ठांकडून या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत आणि तुम्हाला अपडेट रोजच्या रोज आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलच्या नक्कीच टच मध्ये राहत चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर सध्या तरी हप्ते वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नसली तरी सुद्धा प्रसार माध्यमांवर एक संभाव्य तारीख समोर येत आहे की 12 ते 15 तारखेच्या दरम्यान, म्हणजेच नेहमीप्रमाणे आपण पाहत आलो की 12 ते 15 तारखेच्या दरम्यान वितरण हे होत असते। तर याच वेळेला वितरण होण्याची शक्यता आहे, म्हणजेच नेमकी 12 जुलै ते 15 जुलै पर्यंत जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे। आणि या संदर्भातला GR हा नेहमीप्रमाणे 8 ते 9 तारखेच्या दरम्यान, म्हणजेच 5 ते 9 तारखेच्या दरम्यान या हप्त्याचा GR हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येईल आणि 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस असते। त्यानंतर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे ह्या घोषणा करतील आणि निश्चितच लवकरच हप्ते वितरणाला सुरू होईल आणि 15 तारखेपर्यंत, म्हणजेच आजपासून ठीक 16 दिवस तुमच्या हप्त्याला लागणार आहे। आजची 29 जून आहे, उद्या 30 जून असणार आहे आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्याच्या जवळपास या हप्त्याचं वितरण हे होण्याची शक्यता आहे। आणि या हप्त्यासाठी त्याच महिला पात्र असतील ज्या महिलांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे मिळाले असतील। त्यासोबत KYC संदर्भात काही नवीन अपडेट आहे का, तर सध्या तरी KYC ही सुरू करायला पाहिजे होती। काही महिलांचे डॉक्युमेंट चुकीचे झाले होते, तर त्यांना ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पुन्हा एक संधी द्यायला पाहिजे होती, किंवा बऱ्याच महिलांनी KYC केलीच नव्हती, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची KYC ही पेंडिंग राहिलेली आहे। तर अशा महिलांना KYC साठी एक नवीन संधी उपलब्ध करून दिली पाहिजे राज्य सरकारने आणि त्या संदर्भात आपण सुद्धा नेहमीच प्रयत्नशील असणार आहोत। राज्य सरकारला त्या संदर्भात विचारणा करत राहणार आहोत आणि विनंती सुद्धा आपल्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत की लवकरच ज्या लाडक्या बहिणी, जवळपास 81 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं, तर त्या महिलांना पुन्हा या योजनेत सामावून घेण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी उपाय योजना ही लवकरच करायला पाहिजे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही सुद्धा वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। KYC संदर्भात सुद्धा आम्ही नक्कीच अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतच असतो आणि ते पण अगदी थोड्या शब्दात तुम्हाला समजेल अशा भाषेत आपला व्हिडिओ असतो। त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।